एक जंगलात दोन वाघ होत आणि वाघ डेंजर होत. एक निळा वाघ होता आणि एक पिवळा वाघ होता आणि अख्खं जंगल या दोन वाघांचंच होत. त्यामुळे कुणालाच काय करता येत नव्हतं. मग ही माकडान बघितलं. मग वाघ खेळायचं, वाघ जंगलात पळायचं, वाघ शिकार करायचं. त्या माकडाला काही ही सण होईना. मग या माकडाने या दोघांच्यात लावली भांडणं. ते हाफ चड्डीत माकड. हे वाघाचं भांडणं अजून चालू जाईल. आता यात गंमत अशी आहे, देश मी खरं सांग का, एका महारानं महारावर जेवढं प्रेम केलं नसेल त्याहून जास्त मांगानं महारावर प्रेम केलं. आणि एका मांगानं मांगावर जेवढं प्रेम केलं नसेल तेवढं त्याहून जास्त महारानं मांगावर प्रेम केलं. ते जिव्हाळा आम्ही हरवून बसलो. मी खरं सांगतो, मोठा भाऊ म्हणून धाकट्यानं जर दार लावून भावाजवळ व्यथा सांगितली असती, दादा तुझं झालंय चांगलं, माझं जरा पोट उपाशी आहे, माझ्याही ताटाकट बघ, तर मोठ्या भावानं मिठीत घेतलं असतं. पण ही माकडाच्या मांडीवर जाऊन बसली, चिडवायला लागली. हो, तुम्ही जिथं जाऊन मागणी करताय ना ती खुपतंय. जाती पातीच्या पलीकडे जाऊन का आहे की नाही. पण पिक्चर मध्ये आम्ही आहे एवढं मात्र खरं. मला कधी कधी वाटतं की अख्ख्या देशात काँग्रेस यावी, पण महाराष्ट्रात भाजपच यावी. कारण ही असली तरच आम्ही पिक्चर मध्ये असतो. ही समोर समोर लढायला बरं वाटतं. सध्या जे उपवर्गीकरण झाले ना, ह्याच्याकडे बघितलं मला बी आतनं कुठेतरी आनंदच वाटते. काय माहित आहे का, कडून तुमच्या पोटावर पाय पडत नाही तोवर तुम्ही बोंबलत नाही. आतापर्यंत झोपलेलीच होती सगळी चळवळ, सगळी थंडगार, पोटावर आलो. ही जरा आधीपासून डोळा उघडा ठेवला असता तर आम्ही जाग राहिलं नाही. गाणं येते तेवढं आमचं, जाग असावं भीमाचं पिल्लू जाग असावं. आई झोपून ऐकते. लीडर तरी कोण आहेत, ज्याला अ ब कड लिहिताच येत नाही, तो अ ब कडचा लीडर आहे. आणि अण्णाभाऊ साठे हा विषय या देशात एक पक्का आणि खरा आंबेडकरवादीच मांडू शकतो. अण्णाभाऊ साठे आंबेडकरवाद्यालाच कळतो. तुमचं दुखणं झालंय, जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव, असा अण्णाभाऊनं मेक मारल्यामुळे तुम्हाला अण्णाभाऊ जाहीरपणाने घेताच येईना. कशाच काय भांडणं करत बसलाय. बरं नोकऱ्या तर काय चतुर्श्रेणी, बरं त्यातलं दूध संपलंय पातेल्यातलं सगळं. ते खरडायसाठी भांडणं आहेत. राहिले काय 4-4, 5-5 एकर रान इकून पोरग लातूरला येते.